नमस्कार शेतकरी हवामान अंदाज मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्र, सध्या प्रत्येक दिवशी हवेचा दाब हा 108 ते 106 ते 110 हेक्टोपॅस्कल इतका हवेचा दाब तयार झाला आहे। हा हवेचा दाब कमी असल्यामुळे वातावरणात बदल होत आहे आणि हा हवेचा दाब अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे। त्या ठिकाणी काही चक्रीवादळे तयार झाले आहेत। या चक्रीवादळामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हा पाऊस देखील पडत आहे आणि त्या पावसामुळे हे बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत। तरी महाराष्ट्राच्या दिशेने येऊन 25 तारखेला 6च्या टायमाला अहमदनगर, बीडचा काही भाग, संभाजीनगर, अकोला, पुसद, अमरावती या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तसेच नागपूर या ठिकाणी 25 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर 26 तारखेला शेतकरी मित्रांनो, 26 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे। खांडवा, इकडे मालेगाव, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी 26 तारखेला 2च्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी देखील 26 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे। आणि 26 तारखेला 5च्या टायमाला अहमदनगर, संभाजीनगर या ठिकाणी, तसेच इकडे पाहिलं तर संभाजीनगर आणि श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, नाशिकमधील भाग मनमाड, मालेगाव या ठिकाणी पावसाचा अनुकूल असे वातावरण ढगनिर्मिती तयार होत आहे। त्यामुळे पाऊस हा काही ना काही प्रमाणात येण्याचा अंदाज 26 तारखेला आहे। तरी 26 तारखेला बीड येथील माजलगाव, जालना, जामखेड, चिखली, सिल्लोड, खामगाव, अकोला, बुलढाणा, अकोटा, खांड, तसेच या ठिकाणी अचलपूर या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे। वाशिम, हिंगोली या ठिकाणी 26 तारखेला 5च्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे। हा अंदाज 26 तारखेचा, त्यानंतर 27 तारखेला देखील वातावरणात कमी दाब तयार झाल्यामुळे 27 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, लोणार, जालना, संभाजीनगर, पैठण, सिल्लोड या भागात, चिखली या भागात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। चिखली, सिल्लोड आणि खामगाव, अकोला, बुलढाणा या ठिकाणी 27 तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तसेच अमरावती, अचलपूर, आर्वी, यवतमाळ या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याचा अंदाज या एशियन मॉडेल घेत आहे। 27 तारखेचा अंदाज झाला शेतकरी मित्र। 27 तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर, माजलगाव, बीड, गेवराई, पैठण, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, श्रीरामपूर, बारामती, खेड, पुणे, जुन्नर या ठिकाणी 27 तारखेला 6च्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तसेच मात्र हा पाऊस 28 तारखेला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या ठिकाणी, श्रीरामपूर, संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे। तसेच जामखेड, बीड, जालना, माजलगाव, परळी, परभणी, हिंगोली, लोणार, वाशिम, चिखली, खामगाव, अकोला, बुलढाणा या ठिकाणी 28 तारखेला एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हे एशियन मॉडेल घेत आहे। तर शेतकरी मित्र, 29 तारखेला जवळजवळ 29 तारखेला देखील पाऊस पडण्याचा अंदाज या एशियन मॉडेल केला आहे। जामखेड, बीड, माजलगाव, केज, परळी या ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन माजलगाव या ठिकाणी पाऊस राहणार आहे आणि बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार। थोड्याफार प्रमाणात पावसाचा शिरकाव होण्याचा अंदाज आहे। तसेच अहमदपूर, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील वातावरण ढगाळ राहून 29 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज हे एशियन मॉडेल घेत आहे। हा होता 29 तारखेचा अंदाज शेतकरी मित्र। 30 तारखेला उदगीर, देगलूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी 30 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज एशियन मॉडेल घेत आहे। आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।